नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन तर्फे आयोजित सोहळ्यात जिल्हा स्तरावर श्री राघोबादेव गोविंदा पथक अव्वल स्थानी। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन ही एक संस्था आहे जी राज्यातील दहीहंडी उत्सवासाठी काम करते। या असोसिएशनचा उद्देश गोविंदा पथकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासाठी सुरक्षिततेची आणि मदतीची व्यवस्था करणे हा आहे। ही संघटना दहीहंडीचा थरार आणि उत्साह टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते। त्यामुळे खेळाडूंना सुरक्षितता मिळते आणि त्यांना प्रोत्साहनही मिळते। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन तर्फे गौरव गोविंदांचा दहीहंडी सन्मान सोहळा 2025 रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी मीरा भाईंदर येथे संदीप ढवळे सर, जय जवान गोविंदा पथक प्रशिक्षक, गीताताई झगडे, पार्ले स्पोर्ट्स क्लब प्रशिक्षक, बाळा पडेलकर सर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन, विवेक कोचरेकर, प्रशिक्षक कोकण नगर गोविंदा पथक, निखिल नांदगावकर, प्रशिक्षक आर्यन्स गोविंदा पथक यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आयोजित या भव्य सोहळ्यात श्री राघोबादेव गोविंदा पथक उरण कोटनाका यांनी दहीहंडी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील गोविंदा खेळात जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 8 थर रचणाऱ्या विविध गोविंदा संघांना यावेळी गौरवण्यात आले। दहीहंडी म्हणजे जिद्द, चिकाटी आणि आपले ध्येय गाठणे हे होय, असा हा दहीहंडी गोपाळकाला भारतातील एक सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक खेळ आहे। दहीहंडी हा धाडसी खेळ उरण तालुक्यातील कोटगाव येथे पारंपरिकरित्या गावच्या रूढी परंपरेचा आदर करून दरवर्षी साजरा केला जातो आणि आता या खेळाला स्पर्धात्मक स्वरूप आल्यामुळे या पथकाच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी श्री राघोबादेव गोविंदा पथक ही एक कोटगावची शान झाली आहे। असा हा खेळ शिस्तबद्ध नियोजन, चांगले संघटन, कौशल्य आणि टीमवर्क हे या खेळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि श्री राघोबादेव दहीहंडी पथक संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपले पाय रोवून खंबीरपणे उभा आहे। श्री राघोबादेव दहीहंडी पथकासाठी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य मिळत असते आणि विशेष म्हणजे श्री राघोबादेव गोविंद पथकाकडून 8 थर लावण्यासाठी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पथकासाठी अभिमान वाटण्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून जिल्हा स्तरावर 8 थरांचे मानकरी असलेल्या महाराष्ट्रातील गोविंदा खेळाडूंना गौरवित करण्यात आले। यामध्ये रायगड जिल्ह्यातील श्री राघोबादेव गोविंदा पथक कोटनाका उरण या संघाची अव्वल स्थानी निवड करण्यात आली। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनतर्फे गौरव गोविंदाचा दहीहंडी सन्मान सोहळा 2025 या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांनी यावेळी विजेत्या गोविंदा संघासाठी सन्मान चिन्ह व शुभ आशीर्वाद देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। श्री राघोबादेव गोविंदा पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीचा कोटगाव ग्रामस्थ तसेच विविध स्तरातून श्री राघोबादेव गोविंदा खेळाडू व व्यवस्थापकीय संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, कोटगाव, उरण।